येणाऱ्या स्कॉलरशिप संबंधी आपल्या एका पालकांनी अत्यंत महत्त्वाचा अनुभव शेअर केलेला आहे की जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय। यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय। सर, तुम्ही खरंच सर्वांनाच मदत केली। आपल्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपले जेवढे पण स्टुडंट आहे तर त्यांना एक स्कॉलरशिप मनामध्ये धरून आपल्या ॲडमिशन प्रक्रियेचा ते प्लॅन करत असतात। पण सर, तुम्ही सर्वांना मदत कशी केली की तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे। यांनी मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेले असता मुलींच्या फ्री एज्युकेशनचा GR दाखवला। कॉलेजवाल्यांनी फ्री एज्युकेशनच्या GR आहे कबूल केलं, पण यांच्याकडनं अगोदर ओपनची फीस घेतली। आता स्कॉलरशिप येईल न येईल तर तो पुढचा प्रश्न आहे, पण मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे। असे जर तुमचे काही अनुभव असतील तर नक्की एकमेकांसोबत आपलं शेअरिंग वाढलं पाहिजे। याचा फायदा कोणाला होणार आहे तर आपल्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। तुमच्यासोबत अजून असे काही अनुभव आले का नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतोय। यामध्ये महत्त्वाचे जे 4 मुद्दे तर ते लक्षात घ्या। पहिला मुद्दा येतो की स्कॉलरशिपचा। आता स्कॉलरशिपमध्ये मुलींना फ्री एज्युकेशन मिळतं। 100% जी ट्यूशन फी आहे तर ती माफ असते, पण त्या योजनेमध्ये एक शब्द आलेला आहे मित्रांनो GR मध्ये, प्रतिपूर्ती योजना। याचा अर्थ काय होतो तर अगोदर तुम्ही पैसे भरा, नंतर तुम्हाला परत मिळतील। बऱ्याच कॉलेजमध्ये मुलींकडनं पैसे घेतले जात नाहीत, म्हणजे थोडक्यात ट्यूशन फी 0 होऊन जाते। प्रायव्हेट कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट फी एवढी तेवढी लागते, पण काही कॉलेजवाले नकार देतात, अगोदर मुलीकडनं फी भरून घेतात। तर त्यामुळे आपली जर मुलगी असेल, आपलं इन्कम 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर एक तयारी असू द्या। जर वेळेवर कॉलेजनं आपल्याला डिमांड केली तर नक्कीच आपली तयारी जर नसेल तर आपली ॲडमिशन कॅन्सल होईल। मागच्या वर्षीचा प्रत्यक्ष आलेला अनुभव की जे पालक इकडे येऊन शेअर केलेला होता, ST कॅटेगरीमध्ये होते तर त्यांना महाराष्ट्रामधलं MBBS कॉलेज मिळालं। कॅटेगरी ST होती, स्कोअर थोडा कमी होता, प्रायव्हेट कॉलेज त्यांना मिळालं। ST या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी दोन्ही सुद्धा पूर्ण 0 होतात। पण कॉलेजमध्ये ज्यावेळेस ते ॲडमिशनसाठी गेले, सुरुवातीला तर कॉलवर त्या कॉलेजवाल्यांनी रिस्पॉन्स दिला नाही। थोडक्यात यांनी कॉल केले, पण कॉलेजवाले बोलले की तुम्ही अगोदर कॉलेजला या, नंतर तुम्हाला फी स्ट्रक्चर सांगतो। आता यांची अपेक्षा काय होती की आपल्या ST आणि SC कॅटेगरीला ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी 0 असते, हॉस्टेल मेस इतर डिपॉझिट द्यायचं काम पडू शकतं। हे मोठ्या अपेक्षेनं कॉलेजमध्ये गेले। कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर वेगळाच अनुभव आला। कॉलेजवाल्यांनी अगोदर ओपनची फी डिमांड केली, ओपनचा DD मागितला आणि येणारी स्कॉलरशिप तुमच्या खात्यावर येईल असं सांगितलं। पण कॉलेजची फीज जवळपास 9 लाख रुपये होती की जी त्यावेळेला त्या पालकाकडनं ॲडजस्ट होणं शक्यच नव्हतं। मुलीची ॲडमिशन कॅन्सल करावी लागली त्या राऊंडसाठी आणि नेक्स्ट राऊंडला नव्यानं चॉईस फिलिंग कराव्या लागल्या। एक विषय चांगला होता की त्या ठिकाणी 3rd राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन झालेले होते, तर त्यामुळे ते परत काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकले। तर हा एक महत्त्वाचा अनुभव आहे। नंबर 2, नॉन क्रिमिलियर GR। आता बऱ्याच आपल्या जे पण समजा 8 लाखाच्या वरती असणारे आपले पॅरेंट्स आहे तर त्यांना असं वाटतं की यावर्षी जो GR आलेला आहे की त्यामध्ये इन्कमची अट नाही। पण आम्ही ज्यावेळेस पूर्ण या ठिकाणी पालकांसोबत चर्चा केली किंवा आपल्या व्हिडिओला बऱ्याच ठिकाणी मी अगोदर सुद्धा बऱ्याच व्हिडिओमधून पालकांना सांगितलेलं होतं की तुमचे अनुभव शेअर करा। आमचे अनुभव तर आमच्याकडे आहेत, प्रत्यक्ष कॉलवर, व्हॉट्सअपवर बऱ्याच ठिकाणी अनुभव शेअर केलेले आहे लोकांनी, पण एकदा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेअर करा। बऱ्याच पालकांचं जे इन्कम 8 लाखाच्या वर आहे तर त्यांनी जास्तीत जास्त पालकांनी जो रिप्लाय केलेला आहे तर त्यांची जी स्कॉलरशिप आहे तर ती अंडर प्रोसेस आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना अजून ती मिळाली नाही। तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुमची जर इन्कमची मर्यादा 8 लाखाच्या वर असेल, तुम्हाला जर स्कॉलरशिप मिळाली असेल OBC, VJ, NT या कॅटेगरीमधून, तर नक्की एकदा हा अनुभव शेअर करा, जेणेकरून आपल्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे तुमची स्कॉलरशिप येणार नाही असा विषय नाही, पण आपल्याला एकमेकांसोबत जर हे शेअरिंग वाढलं, थोडं बाकीच्यांना थोडं रिलॅक्स वाटेल आणि आपण सुद्धा एकमेकांसोबत हे शेअरिंग केल्यामुळं नक्कीच आपल्याला सुद्धा एक समाधान लाभेल की नाही आपण इतरांची थोडी मदत करतोय। जो पुढचा मुद्दा येतो तो डॉक्युमेंट्सचा। डॉक्युमेंट्सबद्दल सुद्धा खूप सारे अनुभव पालकांना आलेले आहे। मागच्या वर्षी जवळपास 2020 पासून आम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आहोत। दरवर्षीचे अनुभव येतात, तर दरवर्षीचा जो अनुभव आहे तर त्यातला एक कॉमनमध्ये येणारा अनुभव आहे की जो आहे स्पेलिंग मिस्टेक डॉक्युमेंट्सवर होणारी। सुरुवातीला पॅरेंट्स लोक किंवा विद्यार्थी एवढं काळजीपूर्वक लक्ष देत नाहीत, पण ज्यावेळेस ॲडमिशनला जातात स्कोअर चांगला असतो, मग MBBS पासून BHMS पर्यंत कोणतं जरी कॉलेज मिळालं, ज्यावेळेस ते ॲडमिशनसाठी जातात तर कॉलेजवाले डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक करतात,
त्यामध्ये जर का विद्यार्थ्यांच्या नावामध्ये किंवा आईच्या नावामध्ये कुठं स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते त्या संबंधी त्यांना विचारणा करतात की याबद्दल तुम्ही नेमकं काय बनवलेलं आहे. तर त्या स्पेलिंग मिस्टेकला जर यांनी दुर्लक्ष केलेलं असेल पॅरेंट्सने तर वेळेवर त्यांची ॲडमिशन कॅन्सलसुद्धा होऊ शकते. तर हा खूप महत्त्वाचा अनुभव आहे. आपल्या डॉक्युमेंट्सला कसं चेक करावं तर यासाठी नक्की तुम्ही कुठं ना कुठे जॉईन व्हायला पाहिजे एखाद्या काउन्सिलरकडं. असा विषय नाही की तुम्ही जिजाऊ अकॅडमीत जॉईन करा, पण जो पण एक्सपर्ट व्यक्ती यामधला आहे की ज्याला पूर्ण नॉलेज आहे की डॉक्युमेंट्स कसे चेक करतात, कॉलेजवाले कशा पद्धतीनं डॉक्युमेंट्सची डिमांड करतात, तर नक्की अशा व्यक्तीकडे तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे आपली ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. आपल्याला अगोदरपासून माहिती होईल की डॉक्युमेंट्स चेक नेमके कसे करावे लागतात. आता यानंतर पुढचा जो अतिशय महत्त्वाचा पॉईंट येतो तर तो येतो गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट नेमकं कोणाला लागतं? जर तुम्ही फ्रेश असाल, 12वी झालेली असेल तर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे. पण तुम्ही जर अगोदर 12वी केलेली आहे तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. गॅप सर्टिफिकेट हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करून घेतलं तरी चालतं, नोटरी केली तरी चालते. पण आता तो फॉर्मॅट नेमका कसा असावा काय तर याबद्दल अगोदरचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि ग्रुपवर तसा फॉर्मॅटसुद्धा शेअर केलेला होता अगोदर. आणि प्रत्येकाला पर्सनली ज्यांनी मला विचारलं सर गॅप सर्टिफिकेट पाठवा तर त्याला आमच्या टीमकडनं गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. स्पेलिंग मिस्टेकबद्दल एक मुद्दा मी सांगायला विसरलो की ज्यांना स्पेलिंग मिस्टेकची आयडिया होती की आपल्या डॉक्युमेंट्सवर स्पेलिंग मिस्टेक आहे तर त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते नोटरी करून घेतलेलं होतं. पण कॉलेजवाल्यांनी ती नोटरी स्वीकारायला नकार दिला. कॉलेजवाल्यांना लागत होतं गॅझेट, तुम्ही गॅझेट बनवायला पाहिजे होतं आणि त्यामुळं कॉलेजवाल्यांनी ॲडमिशन कॅन्सल केली. तर त्यामुळं असं होऊ देऊ नका की आपल्याला माहिती आहे की आपल्या डॉक्युमेंट्सवर स्पेलिंग मिस्टेक आहे, आपल्या डॉक्युमेंट्सवर कुठं जन्मतारखेमध्ये बदल आहे आणि आपण फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते ॲफिडेविट किंवा नोटरी करून घेतलेली आहे. तर हे कॉलेजवाल्यांनी जर का नाही घेतलं तर आपण अडचणीत वेळेवर येऊ शकतो आणि वेळेवर त्या 3 ते 4 दिवसांमध्ये गॅझेट बनवणं शक्य होणार नाही मित्रांनो. तर त्यामुळे थोडं काळजीपूर्वक या प्रक्रियेकडे लक्ष द्याल. पुढचा मुद्दा जो गॅझेटचा आहे तो सर्वांनाच गॅझेट बनवायचं काम पडतंय का तर मुळीच नाही. गॅझेट फक्त कोणाला बनवायचं? तुमच्या नावामध्ये कुठं बदल आहे, तुमचं आईचं नाव चेंज झालेलं आहे, तुमचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी वेगवेगळ्या नावानं बनलेली आहे तर अशा वेळेस तुम्ही गॅझेट नक्की बनवाल. काल परवा एक हिंगोली साईडचे 2 विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी इकडे आलेले होते. काल परवा मी ऑफिसला सुद्धा होतो. तर त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे तर त्यामध्ये बाकीचे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित होते पण कास्टवर आणि व्हॅलिडिटीवर स्पेलिंग वेगवेगळे होते. त्यांना पर्याय मी सांगितला की असं असं करावं लागते, आता वेळ आहे आपल्याकडं तर ते करून घेऊ शकतात. यानंतर एक व्हॉट्सअपला कॉलचा अनुभव सांगतोय की एका पालकाचं एज नॅशनॅलिटी डोमासाईल हे वेगळ्या ठिकाणी काढलेलं आहे, महाराष्ट्रामधलंच आहे, इन्कम सर्टिफिकेट वेगळ्या ठिकाणचं आहे आणि कास्ट परत वेगळ्या ठिकाणची आहे. तर असं झाल्यामुळं काय झालं की त्यांच्या डॉक्युमेंट्सवरचे ॲड्रेस सगळे बदलले, वेगवेगळ्या तहसीलचे ॲड्रेस आले. पण हे असं व्हायला नको आपल्यासोबत. आपलं असं वेगवेगळं काही आपण केलेलं आहे का की आपण एज नॅशनॅलिटी डोमासाईल चिखली तालुक्यामधून काढलं आहे आणि नंतर मग कास्ट सर्टिफिकेट वेगळ्याच ठिकाणाहून काढलं आहे, इन्कम सर्टिफिकेट वेगळ्याच ठिकाणाहून काढलं आहे, असं काही आपल्यासोबत झालेलं आहे का तर हे नक्की तुम्ही चेक कराल. कारण ह्या गोष्टी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टी आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये ॲडमिशन कॅन्सल करेपर्यंत घेऊन जातात. तर त्यामुळं प्रयत्न असा करा. आता हे डॉक्युमेंट समजा वेगवेगळ्या ठिकाणचे याला काही होत नसतं, पण कॉलेजवाल्यांनी जर का ठरवलं की तुम्हाला कुठंतरी बाहेर काढायचं प्रायव्हेट कॉलेजवाल्यांनी तर ते तुम्हाला वेळेवर त्रास देऊ शकतात. म्हणजे तुमचं एज नॅशनॅलिटी डोमासाईल वेगळ्या तालुक्यातलं आहे आणि तुम्ही इन्कम सर्टिफिकेट वेगळ्या ठिकाणाहून काढलं, याला काहीच होत नाही, दोन्ही महाराष्ट्रामधलेच आहे. पण एखाद्या सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजवाल्यांनी जर का ठरवलं की आता ही ॲडमिशन आपल्याला थोडी त्रास द्यायचा, यांची ॲडमिशन कॅन्सल करायची, सर्व कॉलेजवाले असं करत नाही पण काही कॉलेजवाले मुद्दा म्हणून करू शकतात. वेळेवर तुमची ॲडमिशन तुम्हाला त्रास देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर आपल्याला जर का आपल्यासोबत होऊ द्यायच्या नसतील तर नक्कीच मित्रांनो आतापासून थोडं सिरियस घ्या. तुम्ही व्हिडिओला थोडं जरी कुठं स्किप केलेलं असेल थोडं काळजीपूर्वक बघा. असे बरेचसे अनुभव की जे प्रत्येक व्हिडिओमधून मी शेअर करत घेतोय पालकांचे. तुमचे काही अनुभव असतील तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.